आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण निरोप समारंभासाठी वेळात वेळ काढून आलात. खरं तर आपलं ते कामच आहे, परंतु मी पुन्हा येईन हे तुम्ही सिद्ध केलं. जाऊन परत आलात निरोप समारंभाला आणि प्रत्येकाबद्दल अगदी व्यवस्थित मार्मिक अशा पद्धतीची वाक्य वापरून आपण आपलं हृदगत समोर मांडलं. आज जे सगळे सभासद निवृत्त होत आहेत त्यांना निरोप देण्यासाठी आणि काहींचं पुनरागमन झालेलं आहे, त्यांचं स्वागत करण्यासाठी म्हणून मी इथे उभी आहे. विलास पोतनीस आमचे अनेक वर्षाचे सहकारी आणि सभागृहामध्ये अगदी नेमक्या शब्दामध्ये अनेक लक्षवेधी विशेष उल्लेख या सगळ्या आयुधांचा त्यांनी वापर केला. त्याचबरोबर स्थानिक लोकाधिकार समिती आणि शिवसेनेच्या अंगीकृत संघटनांच्या मार्फत जे त्यांनी काम केलं होतं त्यासुद्धा त्यामध्ये त्यांनी योग्य पद्धतीने सातत्याने न्याय दिला. इतकंच नव्हे तर वैद्यकीय क्षेत्र असेल किंवा क्रीडा क्षेत्र असेल यामधले सुद्धा अनेक प्रश्न आणि लक्षवेधी त्यांनी विचारले आणि ज्या वेळेला सगळं काम संपल्यावरती सुद्धा काही प्रश्न जे शिल्लक राहतात त्या चांगल्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांशी संवाद करण्याचा सुद्धा त्यांचा चांगला असा प्रयत्न असतो. त्यांना अर्थात गटनेते आणि सगळेजण त्यांना व्यवस्थित सहकार्य त्यांचं असतं. श्री निरंजन वसंत डावखरे खूपच कोणी अडचणीत असला तर मदतीला धावून जातात, तसं माझ्यासुद्धा मदत तुम्ही केलेली आहे. आपल्या वडील वसंतरावजी डावखरे यांनी उपसभापती म्हणून जे काम केलं ते आम्ही कधीच विसरू शकत नाही, कारण हसत खेळत आणि काही वेळेला कडक भूमिका घेऊन विधेयकं कशी मंजूर करून घ्यायची हे मी त्यांच्याचकडून शिकले की ज्याचा उपयोग मी आजसुद्धा करते. तुमचं अतिशय संघर्षाने हे सगळी आत्ताचा विजय प्राप्त झालेला आहे आणि आधी जे 6 वर्ष सातत्याने आपण काम केलं त्यावेळेला मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री असताना मंत्री असताना नेमका कसा मुद्दा मांडायचा आणि तो पाठपुरावा करायचा या दृष्टिकोनातून आपली एक चांगल्या पद्धतीची हातोटी आहे. वसंतराव डावखरे साहेबांवर पुस्तक तयार करण्याचं काम विधिमंडळात आपण करतोय. तर माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की तेही अंतिम टप्प्यात आलेलं आहे पुस्तक, त्याचंही प्रकाशन पुढच्या 2 महिन्यामध्ये आपल्याला करायचं आहे. त्याच्यासाठी सुद्धा आपलं सहकार्य मिळावं. ठीक आहे, आमच्याकडे पर्स असते लेडीजकडे, त्यामुळे आमचे फोन पर्समध्ये असतात. निरंजन किशोर भिकाजी दराडे एक अतिशय सरळ मार्गाने मांडणी करण्याचा प्रयत्न त्यांनी अनेक वर्ष ते करत होते. हळूहळू त्यांना सूर सापडत गेला. पेन्शनचा प्रश्न आणि अनेक प्रश्नांवरती ते मांडायला लागले प्रश्न आणि त्याच्याबद्दलच्या लक्षवेधी किंवा हे सगळं काम करत आपलं पुनरागमन झालेलं आहे. त्याबद्दल मी स्वागत करते आणि आम्हाला शेवटपर्यंत हेच वाटत होतं की तुमचं पुनरागमन होणार आणि तसं ते तुम्ही सिद्ध केलं आणि त्याच्यामुळे सगळ्याच सभागृहाला अतिशय आनंद झालेला आहे. आणि जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सुद्धा सगळ्यांच्या सहकार्याने आपल्याला निश्चितपणाने सोडवता येतील. श्री कपिल पाटील यांचा संसदीय आणि बिगर संसदीय अशा दोन्ही क्षेत्रामध्ये माझे आणि त्यांचा चांगला परिचय आहे आणि एका अर्थाने अनेक मुद्द्यांवर अनेक इश्यूजवर आम्ही एकत्र काम केलेलं आहे. मला जे काही स्मरतंय त्याप्रमाणे आंध्रामध्ये वादळ झालं त्यावेळेला पण तुम्ही स्वयंसेवक म्हणून आला होतात का? त्यावेळेला आपण स्वयंसेवक म्हणून होतात आणि मला आठवतंय की त्या टीमची कॅप्टन मी होते आणि तिथे गेल्यावर असं घटना घडली की वादळाचं पुनर्वसनाचं काम बऱ्यापैकी होत आलं. SM जोशी तेव्हा आम्हाला मार्गदर्शन करत होते आणि त्यांनी सांगितलं की आता सगळी टीम घेऊन परत या आणि 2 माझ्या टीममधल्या व्यक्ती त्यांनी सांगितलं आम्ही परत येणार नाही, आम्हाला अजून पुनर्वसनाचं काम करायचं आहे, आम्हाला या वादळाच्या पुनर्वसनाला आयुष्य डेडिकेट करायचं आहे. आणि मी शेवटी SM जोशीला फोन करून सांगितलं असं असं झालंय, ते माझं ऐकत नाही, ते मला त्यांच्यावर कारवाई करू, त्यांना दोघंही परत आले पाहिजेत. आणि ती 2 माणसं होती, एक कपिल पाटील आणि दुसरा निखिल वागळे. तुम्हाला बरेच लोक म्हणाले या दोघांना तिथेच ठेवून आला असतात आंध्रामध्ये तर बरं झालं असतं, असं सुद्धा काही लोक म्हणाले. पण अगदी लहान वयापासून आम्ही बरोबर काम केलेलं आहे आणि या सभागृहामध्ये शिक्षणाबरोबर गोरगरिबांच्या वंचितांच्या जातीयतेच्या प्रश्नावर आपण अतिशय सातत्याने प्रखरपणाने भूमिका मांडलेली आहे. आणि देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, यांच्याबरोबर तुमचे वैचारिक मतभेद असले तरी सुद्धा सगळ्यांना तुम्ही आपला माणूस कसं वाटता ह्याचं एक मला रहस्य अजून काही कळलेलं नाही आहे, पण ते चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. तुम्हालाही मी शुभेच्छा देते या संदर्भामध्ये. अनिलजी परब तुमचं पुनरागमन झालं पुढच्या पहिल्यांदाच, म्हणजे ज्या वेळेला निवडणूक जाहीर झाली तेव्हाच मी सांगितलं होतं की तुम्ही येणार आहात परत आणि तुम्ही म्हणालात कुठल्या दारातून तर मी ठरवीन. तर तुम्हाला पाहिजे त्या दारातून तुम्ही आलात. आता नंतर जात असताना कुठल्या दारातून जायचं ते आपलं भाग्य, नियती आणि जनता ठरवेल, त्याच्यामध्ये जे आहे ते. माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि काही वेळेला त्रास देता वगैरे तुम्ही म्हणता ते तुमचा विनय आहे, खरं तर विनय तुम्हाला शोभत नाही अजिबात, पण तरी तुम्ही
तो विनयाचा उपयोग करता ही चांगली गोष्ट आहे. आणि अनिल परब यांना अनेक भूमिकांमध्ये मी पाहिलेलं आहे. माझ्या इलेक्शनच्या मध्ये पाहिलेलं आहे, अनेक मारामारीच्या मध्ये पाहिलेलं आहे, अनेक मंत्री म्हणून पाहिलेलं आहे आणि मंत्री म्हणून बिगर संसदीय कामकाज त्यांना किती करायला लागत होतं तेही पाहिलेलं आहे. परंतु त्यांचा एक वेगळा पैलू मला खास बघायला मिळतो ज्या वेळेला त्यांच्या मुलींबद्दल ते बोलत असतात. त्यांना 2 मुली आहेत आणि त्या मुलींच्या बद्दल जेव्हा मी बोलते किंवा मुलींना भेटते त्याला एक पिता म्हणून एखादा कठोर वाटणारी व्यक्ती सुद्धा किती मृदू होऊ शकते ते सुद्धा मी त्यांचं रूप पाहिलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून एक अतिशय सहृदय कार्यकर्ता म्हणून मी त्यांचा उल्लेख करीन. त्यांना मी शुभेच्छा देते. श्री महादेव जानकर, सातत्याने संघर्ष चालू आहे तुमचा आतापर्यंत आणि पण पुढच्या संघर्षामध्ये तुम्ही जे काम केलंय ते कधीच जनता आणि सगळे बरोबरचे पक्ष विसरणार नाहीत. बारामती लोकसभा मतदारसंघात आपण उभे होता त्यावेळेला माझी तुमची चांगली ओळख झाली आणि ज्यावेळेला मी त्यांना विचारलं की तुम्ही भोरला गेला होतात, वेल्ह्यात गेला होतात, मुळशीत गेला होतात, तर कुठे राहिलात, ते मला राहायचा काय प्रश्न आहे. ज्या गावात मी जातो त्या ठिकाणी मी जिथे विहीर असते त्याच्यात उडी मारतो, पोहतो, आंघोळ करतो आणि बाहेर निघतो आणि पुढच्या प्रवासाला जातो. म्हणजे मला असं वाटतं कुठेही मुक्कामासाठी न थांबता अशा पद्धतीने दिसेल त्या विहिरीमध्ये आंघोळ करत जाणारा लोकसभेचा उमेदवार फारसा मला तर कोणी माहीत नव्हता. पण खरोखर म्हणजे कष्ट तुम्ही जे घेता आणि आपण मंत्री म्हणूनही चांगलं काम केलं, सभागृहातही आपण सातत्याने भूमिका घेतली आणि आता जी भूमिका घेतली आहे त्याच्यावरच कायम राहा अशी माझी तुम्हाला बहीण म्हणून विनंती आहे या संदर्भामध्ये जे आहे ते. आणि आपलंही काम अतिशय चांगलं झालेलं आहे. डॉक्टर मनीषा कायंदे, मनीषा ही माझी मी तिसरी बहीण मानते. ज्या ज्या वेळेला मी दौऱ्यात असतो त्यावेळेला वेळ प्रसंगी बहिणीला जसं ओरडायची वेळ येते ते सुद्धा मी केलेलं आहे. परंतु खूप धडपड प्रश्नांच्यासाठी, लक्षवेधीसाठी, कुठल्या कुठल्या मिटिंगांसाठी, प्रत्येक निवडणुकीसाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न राहिलेला आहे. आणि आपण स्वतः साहेब त्यांना आज आश्वासित केलेलं आहे की तुमची मनीषा पूर्ण होईल. त्यामुळे आता पुढचं ते परिपूर्ती होईपर्यंत त्यांना झोप चांगली लागेल असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी तुम्हालाही शुभेच्छा देते मनापासून आणि खूप चांगलं काम तुमच्या हातून घडावं अशी अपेक्षा व्यक्त करते. श्री विजय उर्फ भाई विठ्ठल गिरकर, गिरकर साहेब त्यांचाही माझा खूप वर्षांचा परिचय आहे आणि या सभागृहामध्ये माननीय नितीन गडकरी हे ज्यावेळेला विरोधी पक्षनेते होते त्यावेळेला काही विषयांची सुरुवात करायला आम्हाला दोन्ही पक्षांच्या वतीने सांगितलं जायचं. त्याच्यामध्ये महिलांच्या प्रश्नावरती मी सुरुवात करावी आणि दलित, मागासवर्गीय, कष्टकऱ्यांच्या प्रश्नासाठी भाई गिरकरांनी सुरुवात करावी आणि घरं किंवा गृह विभागावर अनिल परब यांनी सुरुवात करावी असं म्हणून आम्हाला पक्षामध्ये बाकीचे दिग्गज नेते असले तरी थोडं थोडं संधी मिळायची आणि त्याचा उपयोग भाई गिरकरांनी अनेक वेळेला खूप चांगल्या प्रकारे केला. अनेक कमिट्यांवर आपण काम केलेलं आहे आणि शैलाताई उपमहापौर असताना आमचा खास त्यांचा परिचय झाला. त्यावेळेला आम्ही स्वतः आले होते महानगरपालिकेमध्ये आणि त्यांचे जे कौटुंबिक संपूर्ण त्यांचं जे योगदान आहे भारतीय जनता पक्षाला आणि संपूर्ण NDAला हे अविस्मरणीय आहे. पण हा निरोप नाही आहे, तुम्हाला अजूनही दीर्घकाळ काम करायचं आहे. मला असं वाटतं की योग्य माणसं योग्य त्या ठिकाणी, मला ते रेकमेंड करायचं तसा अधिकार नाही आहे, तरीसुद्धा तुम्हाला सक्रिय राजकारणामध्ये काम करायचं असेल तर ते आपण करू शकता किंवा अजून काही सुद्धा वेगळ्या मोठ्या जबाबदाऱ्या नक्कीच पक्षातर्फे विचार केला जाईल अशा प्रकारे मला अपेक्षा आहे. श्री अब्दुल्ला खान लतीफ खान उर्फ बाबाजान दुराणी इथे नाही आहेत, परंतु तिथे साईबाबांच्यासाठी म्हणून त्यांच्या गावामध्ये अनुदान मिळावं म्हणून खूप सातत्याने पाथरीमध्ये सातत्याने माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी अनेक वेळेला निवेदनं दिलेली आहेत, पाठपुरावा केलेला आहे. आणि अनिल परबांनी उल्लेख केला बिर्याणीचा, परंतु त्याचबरोबर काही विषयांवरती सुद्धा त्यांनी लक्षवेधी जोरदार लावून सातत्याने त्यांचं आवाज उठवायचं काम केलेलं आहे. त्यांना मी शुभेच्छा देते. श्री निलेम नाईक, खूप वर्षापासून त्यांचा माझा परिचय होता कारण म्हणजे नाईक परिवाराशी कौटुंबिक संबंध असल्यामुळे त्यांचा परिचय होता आणि ते सभागृहात आल्यावर मला स्वतःला खूप आनंद झाला की एक चांगला युवक आपल्या सभागृहामध्ये आमदार म्हणून काम करत आहेत. अतिशय अभ्यास, त्याचबरोबर तिथल्या स्थानिक लोकांशी जवळचे संबंध आणि कुटुंबामध्ये प्रत्येकाला राजकीय जे असतात कुटुंबात त्यांना वेगवेगळे प्रश्न असतात, पण या राजकीय प्रश्नांचा फारशी वाच्यता न करता कुठलाही कडवटपणा न ठेवता आपलं राजकारण समाजकारण करत राहायचं हे एक अतिशय विलक्षण हातोटी निलय नाईक यांच्याकडे आहे. आणि त्यांनी काही वेळेला गृह विभाग असेल किंवा वेगवेगळे प्रश्न सरकारसमोर मांडत असताना अनेक आयुधांचा खूप चांगला उपयोग केलेला आहे. त्यांनाही मी पुनरागमनासाठी शुभेच्छा देते. श्री रमेश नारायण पाटील, पाटील साहेब तुम्ही आमदार झालात तो दिवस आणि आताचा दिवस याच्यात तुमच्या भाषणामध्ये खूप फरक पडलेला आहे,
पण तुम्ही स्वभावाने खूप साधे आहात आणि त्याच्यामुळे आसपासचे आपले आमदार आपली फिरकी घेत आहेत हे तुम्हाला कळलं तरी तुम्ही दाखवत नाही, किंवा काही वेळेला कळत पण नसावं, कारण एकदम सगळ्यांना चांगले समजता. हे आमदार सगळे चांगलेच आहेत, परंतु तुम्हाला बोलत असताना लिंक तोडणे किंवा तुमच्या प्रश्नावरून ते त्यांचा एक नेहमीच्या मस्करीचा भाग असतो. कोणाच्या मनात काही वाईट नाहीये, पण तुमच्या कारकिर्दीमध्ये एक अतिशय अविस्मरणीय आणि ऐतिहासिक गोष्ट केंद्र सरकारने ती केली, आणि ती म्हणजे माशाला शेतीच्या उत्पादनासारखंच महत्त्व त्यांनी दिलं. आणि त्याचबरोबर अनेक रायगडमधल्या प्रश्नांना चालना देण्यासाठी म्हणून अनेक आपण बैठका घेतल्या. आपला प्रचंड भरोसा आहे शिंदे साहेबांवर, फडणवीस साहेबांवर, आणि तो भरोसा पूर्ण होईल अशा पद्धतीचा पाठपुरावा आम्ही सुद्धा करू, हे मी आपल्याला खास करून सांगते. श्री रामराव बालाजीराव पाटील नाही आहे तिथे, परंतु विधवा महिलांच्या प्रश्नावर त्यांनी नागपूर अधिवेशनात लक्षवेधी लावली होती. आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, नांदेडमधले मराठवाड्यातल्या लोकांचे प्रश्न असतील, त्या प्रश्नांवरती सातत्याने ते त्यांच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि इथे सुद्धा काम करत होते, हे मला नमूद करायला हवं. डॉक्टर मिर्झा वजाहत मिर्झा अथर, खूप सुंदर तुम्ही मनोगत मांडलत. आणि नागपूरचं अधिवेशन असेल किंवा मुंबईतलं अधिवेशन असेल, प्रत्येक ठिकाणी तुम्ही तुमचा प्रश्न मांडत असता. आणि वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित माहितीचा उपयोग तुम्ही जास्तीत जास्त जनतेसाठी केलेला आहे. तुम्ही जी अपेक्षा व्यक्त केली की नंतर आपल्याला वाटलं तरी भेटता आलं पाहिजे, तर मला तर असं वाटतं की जे निवृत्त झालेले आमदार आहेत त्यांचं सुद्धा आपण मध्यंतरी विधान परिषदेच्या संमेलन घेतलेलं होतं. आणि विधान परिषदेचा शतक महोत्सव असल्यामुळे माननीय राष्ट्रपती महोदयांना आपण विचारलेलं होतं की आपण कधी वेळ देऊ शकाल, आणि त्यांचं माहितीप्रमाणे माझा निरोप आलेला आहे की कुठली तारीख त्यांनी सुचवलेली आहे. तर ती मी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून त्याला आपल्याला सगळ्यांना, निवृत्त सदस्य, विद्यमान सदस्य यांना निमंत्रित सगळ्यांना करणार आहे, आणि आपण परत परत भेटत राहू असं मी जरूर सांगेन. डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव, सावित्रीच्या लेख, महाराष्ट्रातल्या सगळ्यांच्या परिचयाच्या, आणि त्याचबरोबर संकटामध्ये सुद्धा राजकारणामध्ये ठामपणाने उभं राहून त्यांनी जे काम केलं, ते काम करत असताना त्यांना गुंडगिरीचा किंवा बाकी त्रास सुद्धा मुकाबला करावा लागला. परंतु आताच्या यामध्ये सुद्धा नवीन आपल्या सगळ्या कामकाजामध्ये मला तर असं अपेक्षा आहे की कोणाची किती जरी संघर्ष झाला तरी सुद्धा महिलेची सीट सेफ ठेवण्याचा प्रयत्न सगळेजण करतील, अशी मला एक पक्षनिरपेक्ष पद्धतीने आशा वाटते. मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते, आणि तुमचं काम अजून मजबूत व्हावं, आणि आपण सुद्धा ज्या ज्या विषयांवर माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांचं सहकार्य लागेल ते जरूर घ्यावं, हे मी या ठिकाणी आपल्याला सांगते. श्री जयंत पाटील आज इथे सभागृहात नाही आहेत, परंतु त्यांना सीटच अशी असते की ते बरोबर समोर असतात, आणि आल्या आल्याच कशावर त्यांना बोलायचं आहे ते बसल्या बसल्या खाणाखुणा करत असतात, आधी येऊन सांगून गेलेले असतात. आणि एक आपण म्हणू की अस्वस्थता त्यांच्यामध्ये सारखी जी असते, पण त्यांना जर का निग्लेक्ट केलं कोणी किंवा त्यांना बोलू दिलं नाही तर ते अगदी सभागृह डोक्यावर घेतात, आवाज चढलेला असतो, आणि मग ते काय करतील याचा नेम नाही, त्यांच्या तब्येतीची काळजी वाटायला लागते. मग आपण म्हणतो जाऊ दे, यांना आता बोलू द्या, म्हणजे याच्यावर सगळ्यांनी स्वतःच्या तब्येतीवर परिणाम करून घेऊ नका. परंतु जयंत पाटील हे रायगड असेल, मच्छीमार असतील, शेतकरी असतील, यांच्या प्रश्नावरती कायम भूमिका मांडतात. आणि थोडंसं असं होतं सभागृहात काही वेळेला दोन बाजू पडल्या तर साधारणपणे जयंतराव कोणाच्या बाजूनी स्वतःचं वजन टाकतात यानुसार साधारण सरशी होते, असं माझं एक थोडंसं एक लक्षणीय अशी गोष्ट मी पाहिलेली आहे. त्यांच्या भगिनी मीनाक्षीताई यांचंही माझं खूप अगदी प्रेमाचं नातं होतं. त्यांचं नुकतंच निधन झालं तेव्हाही आम्ही गेलो होतो. आणि जयंत पाटील यांना मी शुभेच्छा मनापासून देते, आणि पुनरागमन सर्वांनी आपलं राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये यावं, ही याला आपली खास करून अपेक्षा धरते. आणि त्याचबरोबर ज्यांना एक दोन सभासदांना बोलायला मिळालं नाही त्यांच्याबद्दल मला दिलगिरी वाटते, परंतु मी निवृत्त सभासदांच्या कार्यक्रमात तुम्हाला बोलण्यासाठी म्हणून नक्कीच संधी देईन. आपल्या पद्धतीप्रमाणे